हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं करिश्मा तिवडेच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहे गंधर्व वॉटर पार्क कोल्हापूर. उन्हाळ्याची सुट्टी आणि वॉटर पार्कला नाही गेलं तर कुठं गेलं. हे बघा, या साईडला तिकीट काउंटर आहे. तिकिटांसाठी मोठी रांग लागलेली आहे आणि हे आहे मेन गेट. इथून एंटर करता येतं. इकडे बघा गाड्यांचं पार्किंग आहे. भरपूर गर्दी आहे सुट्टी असल्यामुळे. तुम्ही बघू शकताय. हा माझा मुलगा आणि माझी मुलगी. हॅलो, हाय. आमचे तिकीट काढण्यासाठी गेलेले. खूप मोठी रांग आहे. शेवटी तिकीट काढलंय. आता आम्ही आत एंटर केलेलं आहे. आत एंटर करताना हातामध्ये एक बँड बांधतात. हे बघा, आत जाताना असं रंगबिरंगी सगळीकडे रंगवलेलं आहे. मस्त दिसतंय. एकदम फ्रेश वाटतं. खूप सुंदर लोकेशन आहे. इथून चेकिंग करून आत सोडतात. आमचं चेकिंग झालेलं आहे. आता आम्ही आत चाललेलो आहे. सगळीकडे झाडे, मस्त हिरवळ, खूप छान वातावरण आहे. आम्ही आत एंटर केले तर जेवण चालूच होतं. आता म्हटलं आधी पोटोबा करूया, मग नंतर बघूया बाकी. हे बघा, इथे जेवण चालूच आहे. आम्ही पण गेलो, जेवण मस्तपैकी घेतलं. जेवणामध्ये पुरी, कुर्मा, वरण भात, कोशिंबीर, फ्रूट सॅलेड असं बरंच काही होतं. मस्तपैकी ताव मारला. आता जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम घेतलं. इथे अनलिमिटेड जेवण, अनलिमिटेड आईस्क्रीम भेटतं. आईस्क्रीम खात खात तिथे एक छोटासा झोका होता, तो जरा खेळला. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता तिथून निघालेलो आहे. आता वरून चाललेलो तोपर्यंत आमच्या पोरांना एक छोटा बुदगा दिसला. नाही, इथूनच जायचं. तर चला ठीक आहे, तिथून चला. तिथून पण तिकडंच जातो, वरून पण तिकडंच जातो. मग त्या छोट्या बुदग्यातून बाहेर पडलो. आता असंच आम्ही चालत चाललेलो आहे. आता बघूया पुढं काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. टँकमध्ये जायला आम्हाला अजून वेळ आहे. तोपर्यंत थोडं आम्ही फिरून घेतो. गर्दी बघतच असाल तुम्ही. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोकाळे वगैरे सर्व काही आहे. खूप मोठा आहे पार्क आणि खूप सुंदर आहे. आता पोरं आमची चालून थोडीशी दमली. आता मग इथं जरा थोडं थांबलो आणि त्यांचे 1-2-3 पिक क्लिक केले. हे बघा कशी पोज देतात. आता परत आम्ही चाललो. परत आम्ही इथं खाली उतरतोय. आमच्या डाव्या साईडला टँक आहेत, राईट हँडला वॉशरूम आहेत आणि खाली ॲक्टिव्हिटीज आहेत. हे बघा, आता आम्ही इथं ट्रेनमध्ये आलो. ट्रेनमध्ये आता आम्ही ट्रेनने चाललो. मामांच्या गावाला जाऊया. माझी मुलगी लगेच गाणं म्हणते. ट्रेन झाली. आता बाईकची राईड मारायला आलेली आहे मी. मला तर खूप आवडतं गाडी चालवायला. तुम्हाला पण आवडतं का? खूप भारी वाटलं. 1-2-3 राऊंड मारले मस्तपैकी. अजून आमचं वॉटर टँकचं टायमिंग व्हायचं होतं. आलोक मागे बसलेला आहे.
मस्तपैकी फेरी मारली 1-2-3. त्यानंतर या ड्रॅगन रेल्वेत बसलो, इथे एन्जॉय केला. मुलं बघा कशी ओरडत आहेत. आणि आता आमचं वॉटर टँकचं टायमिंग चालू झालेलं आहे. आम्ही गेलो, पटकन चेंज केलं, लॉकर्स घेतला, आमचे बॅग्स वगैरे ठेवलं आणि आम्ही लगेच पळत आलो आता टँकमध्ये. आणि आता आमची मस्ती फुल ऑन मस्ती चालू झालेली आहे. बघा आमची मुलं कशी नाचतात. इथे मस्त वरून रेन डान्स केल्यासारखं वाटत होतं. खूप मजा येते, खूप मजा येते. आता आज काही सुट्टी नाही, संपला की विषय. हे छोट्याशा ड्रॅगनमध्ये रानूला बसवलंय. घसरगुंडी आता काय सुट्टी देत नसतं. खूप मजा येते, खूप मजा येते. चला आता दुसऱ्या टँकमध्ये जाऊया तिकडे. बघा इथे आलोक तर एका टँकमध्ये पहिल्या गेलेला त्याला बोलवतोय आम्ही, तर तिथंच खेळतोय. मुलांना पाणी म्हटलं की विशेष सपो नुसतं खेळतात. आता तिथून पुढं आलो आम्ही. आता बघा रेन डान्स मस्त वाटते. बघा आमची रानू कशी नाचते. मी चालू झाले मग स्टॉपच नाही. विषय आहे काय. आता इथून तर जाऊच वाटेना आम्हाला. खूप एन्जॉय केला, खूप म्हणजे खूप. काय मस्त एकापेक्षा एक गाणी लावत होते. त्यामुळे काय विषयच नाही. खूप मस्त एन्जॉय करत होतो. खूप भारी वाटत होतं. व्हिडिओ करत होते आणि डान्स करत होते. आता माझा मुलगा व्हिडिओ करायला लागला. रानू बघा आमची कशी डान्स करते. खूप मजा आली, खूप. तुम्ही पण एकदा नक्की येऊन बघा गांधर्व वॉटर पार्कला. नुसता धुळा, सुट्टी नॉट. अजून पुढं खूप काही आहे. आमचा काय पायच निघणं तिथून. पण कसं निघलो आता तिथून पुढं आलोय जरा. आता घसरगुंडी खेळते आमची रानू. पुढे एक टँकमध्ये 1-2-4 पिक क्लिक केले. कशा आल्यात बघा. आता इथं आहे ना, ही वरची जी बकेट आहे ती भरण्यासाठी आम्ही वेट करतो. ती भरल्यानंतर जे उलटी होते ना डोक्यावर, खूप मजा येते, खूप भारी वाटते. असं भरपूर वेळा केलं आम्ही. हे बघा कशी गर्दी जमा होते. ते सगळे पण त्याच्यासाठीच उभे होतात.
तुम्हाला पण आवडतं का असं? कमेंट करून सांगा. हे बघा, हे बनींवर दादा उभे आहेत. पाणी पडल्यावर पडलीच खाली. बापरे. चला आता वरती घसरगुंडीवरून येऊया. मला भीती वाटते, तुम्हाला पण वाटते का सांगा घसरगुंडीचं? आता ह्या ज्या मोठ्या घसरगुंडीवरून आलं इथं मला लागलं हाताला. हे आहे ना, घसरगुंडीतून येताना ना साईडला धरायचं नाही, हात असे मध्ये ठेवायचे आणि यायचं, किंवा डोक्याच्या मागे धरलं ना कापतच येतं हात. मला थोडंसं लागलेलं. हे बघा गर्दी कसली आहे. कसलं एन्जॉय करतायत सगळे. हा एक टँक आहे. इथं पण बघा मागे किती मोठी आहे घसरगुंडी. आम्ही दोघे जण त्यातून आलोय. मला तर खूप भीती वाटत होती आणि पाण्यात पडल्यानंतर तर वर उडताच येईना, डुबल्यासारखं झालं. ह्यांनी हात धरून उचललं. आता मी शूट करत होते आणि तिघे जण एन्जॉय करत होते. या मुलाला कसं ढकललं ते छोट्या मुलाला. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मी नवीनच आहे यूट्यूबवर, मला सपोर्ट करा. या टँकच्या शेजारी होम थिएटर चालू होता. मस्त मस्त गाणी चालू होती. पुन्हा एकदा डान्स. आता इकडे एक दगडी कमान आहे. मस्त व्ह्यूज आहे आणि इथे फोटो पण छान येतात. त्यामुळे आता आम्ही तिथे गेलेलो आहे. हे बघा कसं डोक्यावर पाणी पडतंय, कसं छान दिसतंय. 4-5 फोटो क्लिक केले. आता मी गेले. खूप भारी वाटतं. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की गंधर्व वॉटर पार्कला व्हिजिट करा. कसा आलेला फोटो? आता पुन्हा टँकमध्ये आलेलो आहे आम्ही. त्याच टँकमध्ये जिथं म्युझिक चालू होतं. अशा पद्धतीने आमचं टायमिंग संपलं. मग आम्ही तिथून बाहेर पडलो, चेंज वगैरे केलं, बॅग्स वगैरे घेतले आणि परत ती चिमणी राहिली होती मगाशी. टँकची वेळ चालू झाली म्हणून गडबडीत गेलेलो. बाहेर पडल्यावर परत मुलांना आठवली, मग तिथं आणि बसवलं. मग तिथून पुढं आलो तर म्हटली नाही आम्हाला झोका खेळायचा आहे. यांना कंटाळा अजिबात नाही. आत्ता एवढं पाण्यात खेळल्यात तरी आणि झोका पाहिजे.
मग म्हटलं बस आता झोकावर. मग ती थोडे झोका खेळले, मग आता मी पण खेळले. तेवढंच आपला एन्जॉय. मग तिथून चालत पुढं आलो तर तिथं पपेट शो चालू होतं. तुमच्याकडे याला काय म्हणतात? पपेट शो, कठपुतली, मुक्या बाहुल्यांचा शो तो चालू होता. तो थोडा बघत थांबलो. खूप छान होतं खरं. हे बघा ही रानू कशी वाटते. मग आता तो शो थोडा बघितला. आम्ही तिथून पुढं आलो. आता भूक पण लागली होती. तोपर्यंत तिथं नाश्ता चालू होता. म्हटलं पहिला नाश्ता करून घ्यावा. नाश्त्यामध्ये भरपूर काय होतं. पावभाजी, नूडल्स, दही धपाटा, राईस, असं अनेक वस्तू होत्या. आपल्याला जे हवं ते घ्यायचं आणि खायचं. आणि सर्व काही अनलिमिटेड भेटतं इथं. टेस्ट तर एक नंबर असते. मग ते खाल्लो. खूप छान होतं. हे बघा गर्दी बघा. इथं हात धुतले आणि पुढे निघालो. मग तिथे गरब्याचा डान्स चालू होता. मस्तपैकी गरबा खेळलो. बघा मला जमतो का कसा खेळलाय मी गरबा. मला तर खूप आवडतं. मस्त एन्जॉय केला गरबा पण. इव्हनिंगचा व्ह्यू किती सुंदर दिसतो बघा. सगळीकडे लाईट्स, म्युझिक, डान्स. खूप भारी वाटतं. आता रानू म्हटली मला पण खेळायचं आहे. मग तिला घेऊन मध्ये गेलो. थोडी मायालेकींची फुगडी घातली. हे बघ तिला पण खूप हौस डान्सची. मग तिथून पुढे आलो. मस्त पिक्चर क्लिक केले. हा बघा कुठं जाऊन बसलाय झाडावरती. बैलगाडी होती, लाईट्स होते, मस्त मस्त असे पिक क्लिक केले. आता जायची वेळ झालेली अशी पण तेवढंच आणि एन्जॉय करून घेतले. फोटोशूटसाठी एकदम बेस्ट आहे. बाहेर पडणार होतो तोपर्यंत तिथे मॅजिक शो चालू होता. म्हटलं चला मॅजिक शो बघून जाऊयात. याच्यानी मस्त मस्त मॅजिक दाखवली. हे बघा काहीतरी एवढ्या गर्दीतल्या काही जणांना मूठ बंद करायला सांगितली आणि त्यांच्या आवडत्या फुलाचं नाव मनात धरायला सांगितलं. आणि काही क्षणातच त्याच फुलांचा वास त्यांच्या हातावर दरवळेल असा काहीतरी जादू केला. आणि खरंच त्याच तसा चंदन, गुलाब, मोगरा, ज्याने ज्याने जे असं नाव धरलेलं तो वास त्यांच्या हाताला आला. खूप मजेशीर होतं हेही. खूप भारी वाटलं. आणि आता आमची निघण्याची वेळ झालेली होती. आमची वेळ संपलेली होती. खूप छान वाटलं वॉटर पार्कमध्ये. मस्त नाश्ता, जेवण सर्व काही उत्तमरित्या होतं झाले. चला बाय बाय, धन्यवाद, गुड नाईट. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. चला बाय बाय. जाता जाता आणखी 1-2 क्लिक केले. बाय बाय.